सर्व प्रेक्षक राजाचं मनोरंजन केलं. त्याचबरोबर मैदानावरच्या आणि UTC लाईव्हच्या सर्व व्ह्यूअरच्या पसंतीत उतरलेला आवाज आपण 2 दिवस ऐकतायत. निश्चितच मनोजजी कारवे सर आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. उद्यापासून आम्ही जरूर आपणास मिस करू. आज कालच्या दिवसापासून आपल्यासोबत जो टाईम आम्ही स्पेंड केला या आठवणी सातत्यानं आमच्या सोबत राहतील. निश्चित जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा जरूर आमच्या हाकेला साथ द्या अशी अपेक्षा व्यक्त करूया. जाऊया मैदानावरती. गेम ऑन. क्वालिफायरचा सामना पहिलाच बॉल आणि ईस्टार कोसले संघाच्या वतीनं गोलंदाज वासुदेव गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल डॉट फेकलाय. ईस्टार कोसले आणि त्यांच्या विरोधात फाईट देत असताना टीम समीर बागराव फेम आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब गोठेघर बी या 2 संघांच्या दरम्यान चाललेली झुंज आपण एन्जॉय करताय. सामना जिंकायचा आहे आणि ट्रॉफीवरती नाव कोरायचंय. यावेळेस कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. धोनी बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये तुम्ही पाहताय तर पहिल्या 2 चेंडूंवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही. टिपिकल धोनीला जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या चेंडूपासून तो चौकार षटकारांवरती भर घालताना पाहायला मिळतो. विशेष करून सर्कलमध्ये चौकार मारणं ही त्याची आवड आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं 2 बॉल शांत. मात्र मैदानावरती जास्त वेळ शांत राहिला मी गोठेघर गावचा संत नाहीये सांगत असताना गणेश डिंगोरे चेंडू सीमारेषेच्या बाहेर भिरकावलाय. षटकार. षटकार येतोय. 6 धावांच्या मदतीनं इथं खातं खोललं. स्टाईल मध्ये सुरुवात करत असताना गणेश डिंगोरे. सर्कलच्या ओव्हरमध्ये आपण सातत्यानं चर्चा करतो एक जबरदस्त बॅट्समन म्हणून ख्यातनाम प्राप्त. आजचा दिवस गाजवलाय. टिपिकल गणेश डिंगोरे स्ट्रोक तुम्ही पाहू शकताय. जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चेंडूच्या मेरिटवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. पहिला फुलटोस षटकार आला. इथं चेंडू चांगला होता मात्र बरोबर स्ट्रोक बनवून खेळलाय. इनसाइड आउटचा क्लासिकल अंदाज इथं पेश केलाय. षटकार चौकार 10 धावा धावफलकावरती. वासुदेव वरती हल्ला चढवलाय. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा समोर उडवलंय. सेफ झोन मध्ये खेळतोय. अभ्यासपूर्ण बॅटिंग करत असताना गणेश डिंगोरे अर्थातच धोनी दुसरी धाव कंप्लीट केली आहे. चांगली बॅटिंग. व्हेरी गुड बॅटिंग. आजचा दिवस त्यानं गाजवलंय. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅच मध्ये तब्बल 69 धावा कुठून काढल्या. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा तब्बल 40 पार करत असताना पाहायला मिळाला. या मॅच मध्ये सुरुवात दमदार केली आहे. स्विच अटेम्प्ट. नो बॉलचा इशारा. पंचांचा धोकेदायक धोका पाहायला मिळतोय. निश्चितच गोलंदाजासाठी ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल. फ्रीडचा इशारा. नो बॉल. वासुदेव सारखा अनुभवी गोलंदाज गोलंदाजी करतोय. निश्चित आपण पाहिलं तर वासुदेवकडनं अशा अपेक्षा फार कमी वेळा केल्या जातात. 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे समोर खेळलाय. बॅक टू द बॉलर. चेंडू अडवला जातोय फॉलो थ्रू मध्ये. फ्रीडचा चेंडू डॉट. षटक संपलंय पहिलं. 1 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या अंती आपण पाहताय धावफलकावरती आहेत बिनबाद 13 धावा. माननीय श्री श्रेयसदादा वेखंडे साहेबांनी पाहिलेलं स्वप्न. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि ग्रामस्थ मंडळ बिरवाडीचं मिळालेलं सहकार्य. आयोजन बहारदार. नियोजन सुंदर आणि नावलौकिकास आलेली ही स्पर्धा आपण पाहताय. स्वर्गीय विठ्ठलराव खाडे अर्थातच दादासाहेब स्मृती चषक 2025 संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये मॅच आपण एन्जॉय करताय. चांगला सामना. क्वालिफायरचा सामना आहे. सामना जिंकायचंय. एक ट्रॉफीवरती नाव कोरायचंय. यासाठी चाललेली मॅच. फटका खेळलाय. चेंडू हवेत. झेलसाठी सुवर्ण संधी आली होती आणि दूरवर जाऊन एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय.
अप्रतिम फिल्डिंग. फलंदाज माघारी परतत असताना लागलाय पहिला झटका. गोठेकर बीला, बॅट्समन जयंत आउट. SB11 आई गावदेवी गोठेकर बी समीर बागराव यांनी प्रस्तुत केलेली टीम आहे आणि त्यांच्या विरोधात ई स्टार कोसले या संघादरम्यान चाललेली मॅच. सुरुवात त्यानं सुंदर केली, सुंदर सुरुवात केली. सुरुवातीच्या अगदी पहिल्या षटकावरती हल्लाबोल केला गणेश डिंगोरेनं, मात्र त्यानंतर या षटकामध्ये कमबॅक केलंय गोलंदाज सचिननं. पहिल्याच बॉलवरती विकेट अर्जित केली आहे. आतिश आलाय, बॅट फिरवतायत, कुठल्याही प्रकारे अंदाज नाही. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय डॉट. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात धावा भरपूर आल्या होत्या, त्यानंतर थांबवून ठेवलंय. 13 या आकड्यावरती लागलेला स्वल्पविराम किती वेळ शांत ठेवलं जाईल हे आपल्याला पाहायचंय. गोलंदाज सचिन गोलंदाजी करतोय. 2 चेंडू त्यानं फेकलेत, एकही धाव खर्च न करता 1 विकेट त्यानं अर्जित केली आहे. टॉप ऑर्डरचा फलंदाज जयंतला माघारी पाठवलंय. आतिश आलाय, आतिश भांडे, चौकार षटकारांचा शहनशाह म्हणून ओळखला जाणारा खेळाडू. स्ट्राईक वरती तयार. इथे पहा बॉडी लाईन चेंडू, आडव्या बॅटचा तडाखा. जसा मिडल झाला परफेक्ट होता, कॉन्फिडंट होता आणि सरळ चेंडू भिरकावलाय सीमारेषेच्या पल्ल्याआड. षटकार. मच प्रशांत दादा भोईर यांचं ATM खुलं झालंय. सलगच्या 3 षटकारासाठी 1111 रुपयाचं पारितोषिक. प्रशांत दादा अर्थातच बंटी दादा भोईर यांच्या वतीनं सलगच्या 3 षटकाराला 1111 रुपयाचं पारितोषिक. आतिशनं 1 मारलाय, अजून 2 मारेल का? सचिनचा हा चेंडू ओव्हर पिच, फटका खेचलाय हवेत. सुवर्ण संधी आली झेलबाद करण्याची आणि वादळ जोरात येण्याच्या अगोदर शमवलंय. आतिश भांडे तंबूच्या आश्रयाला. चा प्रयत्न होता. आपण पाहता UTCच्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेली क्षणचित्र, चेंडू हवेमध्ये लहरताना अगदी पक्षाप्रमाणे बरोबर टिपलेले ही क्षणचित्र. शेवटच्या मोमेंटला टिपलेला एक सुंदर झेल चांगल्या पद्धतीने इथं टिपला आणि फलंदाज माघारी परतलाय. इथं माघारी पाठवलं जाते आतिशला. कॅप्टन कुल रोहन शेळके मैदानात बॅटिंग करण्यासाठी. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेची मदत येते. 20 धावा धावफलकावरती. इथं कमबॅक झालंय. आज सकाळच्या 17 पासून आपण पाहिलं तर ई स्टार कोसले संघानं स्वीट पॉइझनचं काम केलेलं पाहायला मिळतंय. चांगल्या चांगल्या संघांना परास्त केलं. या अगोदरची मॅच आपण पाहिली तर जबरदस्तरित्या आपल्या बॅटिंगच्या जोरावरती जिंकली. गावदेवी आसनगाव सारखा मातब्बर संघ त्यांनी तिथं परास्त केला आणि डाम डावलात या क्वालिफायरच्या मॅचमध्ये आलेत. इथे पहा मागे सरकून मारलाय, जागा बनवलीये, फटका चांगलाय. गणेश डिंगोरे क्लासिकल आहे, याला थांबवणं अशक्य आहे. चौकार. संपले. 24 धावा स्कोर कार्ड वरती. 24 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 षटकांच्या अंती 24 धावा धावफलकावरती आहेत. चांगली मॅच या ठिकाणी रंगेल. चांगल्या दर्जाचा गोलंदाजी अटॅक ही जमेची बाजू आहे ई स्टार कोसले संघाची. तर एक दर्जेदार बॅटिंग लाईनअप ही ओळख राहिली आई गावदेवी गोठेकर बी या संघाची. क्वालिफायरची मॅच संध्याकाळचं सत्र आहे. चारही बाजूला तुम्ही पाहताय तर थंडगार वातावरण झालेलं आपण पाहताय. हिरवीगार वनराई, चारही बाजूला हिरवीगार झाडं झुडपं तुम्ही अनुभवताय. निसर्गाच्या खुशीमध्ये वसलेलं हे ऐतिहासिक मैदान. स्वर्गीय विठ्ठलराव खाडे स्मृतिचषक 2025 चा हा थरार. क्वालिफायरचा सामना 2 षटकं संपली आहे. 24 धावा बनवल्यात. हाय व्होल्टेज ड्रामा तुम्ही या मॅचच्या निमित्तानं जरूर पाहू शकाल. चांगली मॅच, दर्जेदार हा सामना इथं
पाहायला मिळतोय. स्कोअरबोर्डवरती 24 12.00 ची सरासरी राखली आहे. एका बाजूने 2 विकेट जरूर गेल्यात, मात्र वैयक्तिक 16 धावांवरती बॅटिंग करत असताना गणेश डिंगोरे. स्ट्राईकवरती रोहन खेळतोय. कॅप्टन कूल म्हणून भरपूर वर्ष भूमिका त्यानं पार पाडली आहे. लॉंग ऑफला खेळतोय. चेंडू सीमारेषेच्या जवळ अडवलाय, फेकतायत, मात्र एकच जाबेवरती संतुष्ट राहत आहेत. त्याला माहिती आहे धोनीला जेवढी जास्तीत जास्त स्ट्राईक राहील तेवढं संघासाठी चांगलं असेल. सेट फलंदाज आजचा दिवस त्यानं भरपूर गाजवलंय. पहिल्या मॅचमध्ये तब्बल 69, त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये 40+, इथं तिसरी मॅच. स्विच इट अटेम्प्ट सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ 4. मच चौकार येतोय. वैयक्तिक 20 धावांवरती पोहोचतोय. धावफलकाला पोहोचवलं 29 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. संकेत गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, इथं चौकार आलाय. गणेश डिंगोरे स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट बॅटिंग करत असताना जबरदस्त सुरुवात केली आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. देहष्टी जर तुम्ही पाहत असाल तर निश्चितच असं वाटतं की मोठमोठे फटके कसे मारत असेल, मात्र त्याच्या अंगामध्ये असलेली कला जर तुम्ही पाहताय, फोरम्समध्ये असलेली ताकद, जादुई दिमाग, जेंटलमॅन. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन. इथं पहा अगदी ऑफस्टमच्या बाहेर जाऊन, लेग स्टम्पच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडासा जायबंदी. पाणी पाठवा. चला जाऊया मैदानावरती. अगदी छोटासा या ठिकाणी ब्रेक. मेडिकल इमर्जन्सी जरूर आली होती, मात्र पुन्हा एकदा उभा राहतोय. जाबाज खिलाडी आहे आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब गोठेघर. अर्थातच गणेश डिंगोरे. थोडासा चेंडू लागल्या कारणानं आपण पाहताय त्यानं मेडिकल ट्रीटमेंट घेतली, पुन्हा तयार होतोय. इथे पहा खोलवर टप्प्याचा चेंडू, जबरदस्त डिलिव्हरी, जादुई गोलंदाजी, अप्रतिम चेंडू. आणि संकेतनं या मॅच मध्ये आम्ही सुद्धा विजयासाठी आलो हे संकेत द्यायला सुरुवात केली आहे. गणेश डिंगोरे या मॅचची गोल्डन विकेट. क्लीन बोल्ड. विकेट आली आहे. स्मशान शांतता. फॅन फॉलोविंग मध्ये थोडासा संभ्रमाचं वातावरण. आई गावदेवी गोठेघर बी या संघाचे भरपूर फॅन्स तुम्हाला सातत्यानं मैदानावरती आणि यूट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले पाहायला मिळतात. थोडेसे निराश, संभ्रमावस्था जरूर पाहायला मिळेल. 1000हून जास्त प्रेक्षक आम्हाला UTC लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत. या सर्व लाडक्या पाहुण्यांचं, मान्यवरांचं आणि सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. विकेट आली एक
गणेश डिंगोरेला माघारी पाठवलंय, धोनी बाद झालाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी अमित भांडे हा डिटर फलंदाज. पहिलाच बॉल आल्या आल्या प्रसाद देतोय, फटका चांगला आहे, फटक्यात वजन, धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. बॅट्समन अमित भांडेचा भांडे ब्रँड षटकार. संघ आहे मित्रांनो, क्षणात होत्याचं नव्हतं करण्याची ताकद ठेवतात. आतिश बाद झाला, धोनी बाद झाला, अमित आला, आल्या आल्या पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय, षटकार आलाय. इथे पुन्हा एकदा पिकअप केलंय, फिल्डर सीमारेषेच्या जवळ, सोपा झेल ड्रॉप. चेंडू हवेत होता, झेल बाद करण्याची सुवर्ण संधी आली होती, मात्र झेल ड्रॉप आणि फलंदाजाला जीवनदान मिळालं अमितला. झेल टिपणं गरजेचं असतं, पकडा कॅच जिंका मॅच. झेल पकडल्यावरती गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढत असतो, झेल सोडल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास खाली होत असतो. मित्रांनो, फिल्डरची साथ मिळणं गरजेचं आहे. एखादा गायक कितीही चांगला असू द्या, जोपर्यंत त्याला चांगल्या वादकांची साथ मिळत नाही तोपर्यंत त्याचं गाणं कधीच सजणार नाही, वाजणार नाही, गाजणार नाही. नवरा कितीही चांगला असू द्यात, जोपर्यंत त्याला चांगल्या बायकोची साथ मिळत नाही तोपर्यंत तो संसार कधी फुलणार नाही. मित्रांनो, इथं पहा, गोलंदाजाला साथ मिळाली नाही, झेल सुटलाय, कॅच छुटा, गेंदबाज का दिल तुटा. जो अमित भांडे पहिल्याच बॉलवर षटकार ठोकतोय त्याचा झेल अगदी सोपा होम डिलिव्हरी होता, पकडण्यात अयशस्वी आणि निश्चित एक सिंगल धावा आली आहे. षटक क्रमांक 3 संपलंय, 36 धावा धावफलकावरती आहेत. चांगल्या पद्धतीने इथून मात्र कमबॅक केलंय, एक षटकार आणि एक सिंगल नंतर पुन्हा एकदा गोटेकर बी संघाचं कमबॅक या मॅच मध्ये झालंय. छोटे छोटे मोमेंट पकडायचे असतात, मी नेहमी सांगत असतो, हे मोमेंट सोडाल तर अडचणीचा सामना करावा लागू शकतो. इथे पहा बॅटची एज, चेंडू चाललाय त्या ठिकाणी सीमारेषेच्या दिशेनं, सिंगल कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न यशस्वी केलाय. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट करतायत कॅप्टन कुल, रोहन शेळके. एका बाजूने आपण पाहताय खेळतोय स्ट्राईक वरती अमित, आणि अमितचं कामच असं असतं, दिसला की ठोकला. स्ट्राईक वरती तयार, वैयक्तिक 8-9 धावांवरती खेळतोय. 3 चेंडू त्यानं फेस केलेत, 300च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय. गोलंदाज मयूर आलाय. अजूनही या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत, 38 धावा झाल्यात. हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला चांगला पाहायला मिळेल. चांगल्या दर्जाची गोलंदाजी इथं तुम्हाला पाहायला मिळते. एकाहून एक चांगल्या दर्जाची गोलंदाज आई गावदेवी गोटेकर बी संघामध्ये आहेत. TDPL गाजवली, आधी मडकेला कोण विसरेल. इथे चांगला चेंडू, बॅटची एज, विकेटच्या मागे झेल, फलंदाज झालाय फेल. ई स्टार कोसले, स्वीट पॉइझन, विकेट आली आहे. थांबणं गरजेचं होतं, सेट होता, कॉन्फिडन्स त्याचा वाढला होता, एक षटकार लागला होता, मात्र त्याला माघारी पाठवण्यात यश मिळालंय. चांगली गोलंदाजी, अप्रतिम दर्जाचा चेंडू आपण पाहिला अमितसाठी. फिरकी घेणारा चेंडू, बॅटची एज लागली, आउट स्विंगिंग डिलिव्हरी आणि विकेटच्या मागणं वासुदेव भोईरनं एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. विकेट मिळाली आहे. धावफलक जर आपण पाहाल तर स्थिरावलेला आहे ते 38 या धावसंख्येवर, 38 ऑन द बोर्ड. 38 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट ओव्हर, पहिल्या आल्या आल्या कडक स्ट्रोक, सीमारेषेवरती सुपर फिल्डिंग, हवे झेपावला आणि आजच्या दिवसातला एक सर्वोत्कृष्ट झेल टिपलाय. जबरदस्त फिल्डिंग करत असताना विघ्नेश, गुड कॅच. स्पीचलेस करून टाकत असताना
तुम्ही पाहताय टीव्ही स्क्रीनवरती युटीसीचा कॅमेरा टिपतोय, अगदी हवेत झेपावलाय आणि एक अप्रतिम झेल जो षटकार जात होता त्याला कॅच मध्ये कन्वर्ट केलंय. हे मोमेंट्स पकडायचे असतात. निश्चितच ही चर्चा आपण करत होतो. झेल टिपलाय, मोमेंटम शिफ्ट झालंय. शेवटचं षटक पहिल्या बॉलवरती 2, त्यानंतर सलगच्या 2 विकेट. इथं विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती ऑन हॅट्रिक मयूर. हॅट्रिक बॉल, फटका खेळलाय, होम डिलिव्हरी, पकडा कॅच, जिंका मॅच, हॅट्रिक संपादित केली आहे. व्हेरी गुड बॉलिंग बाय मयूर. तिसरे अंपायर्स, थर्ड अंपायर. टाकलेला चेंडू चेक करायचा का सर? हॅट्रिक संपादित केलेली आहे, मात्र इथं थोडासा संशय गोलंदाजाच्या ॲक्शनवरती फलंदाजांनी घेतलेला आहे. या अनुषंगाने युटीसीचा कॅमेरा चेक करतोय. कंट्रोल रूम मध्ये आमचे थर्ड अंपायर हेमंत तावडे सर. चांगला निर्णय आपल्यापर्यंत जरूर पोहोचेल. जर वैध चेंडू असेल तर विकेट. इट्स अ फेअर डिलिव्हरी, विकेट. आणि मयूरनं मात्र इथं कमबॅक केलं, संघाला कमबॅक करून दिलंय. चांगल्या पद्धतीनं माइंड गेम मैदानात खेळत असताना वासुदेव भोईर अँड टीम जबरदस्त कामगिरी. मोक्याच्या क्षणाला धोका देणारी गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून टाकलेली विकेट. ही अप्रतिम तुफानी गोलंदाजी. 4 चेंडू त्यानं फेकले, 2च धावा खर्च केल्यात. विकेट हॅट्रिक त्यानं संपादित केली आहे. या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक आली आहे मयूरच्या नावावरती. गुड बॉलिंग. 38 या आकड्यावरती स्वल्पविराम लागलाय. तो मात्र अजून धावफलक पुढे जाण्याचं नाव घेत नाहीये. थांबलेलं धावफलक. दुसऱ्या बाजूला रोहन शेळके कॅप्टन. दुसऱ्या बाजूला निश्चितच थोडासा माशासारखा तळमळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती बराच वेळ उभा आहे. चांगला टाकलाय, पुन्हा एकदा चांगला टाकलाय. इथं पहा डॉट झालाय. धाव घेण्याचा प्रयत्न, सॅक्रिफाईस विकेट केली आहे. बाद. थर्ड अंपायर रनआउट चेक करायचा आहे. पंच व्हाईट बॉल साठी वाईड सुद्धा चेक करायचा आहे आणि रनआउट सुद्धा चेक करायचा आहे. ओके. स्ट्रायकर आउट आहे म्हणजे कोण? स्ट्राइक वरचा बॅट्समन बाद आहे आणि वाईट बॉल आपण चेक करत आहोत. ड्रामा तुम्हाला पाहायला मिळतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू चांगला आहे, विकेट सुद्धा आलेली आहे. रवीला माघारी पाठवलं जाईल आणि लागलेला अजून एक हादरा. सलगच्या 4थ्या बॉलवरती 4थी विकेट या ठिकाणी येते. जबरदस्त गोलंदाजी, स्पीचलेस गेम मैदानात दाखवतायत. या अगोदरच्या मॅच मध्ये तब्बल 55 पेक्षा जास्त धावा चेस केल्या. आत्मविश्वास दुणावलाय आणि क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहिलं असेल कॉन्फिडंट दिसतायत. तब्बल 60 धावा चेस केल्या होत्या. 61 धावा ज्यांनी बनवल्या ती ई स्टार कोसले संघ, ती टीम मैदानावरती. आता मात्र गोटेकर बी या संघाला रोखण्याच्या तयारीत. शेवटचा अंतिम षटक, एकच चेंडू शिल्लक आणि कशा पद्धतीने इथून मात्र आक्रमक भूमिका घेतली जाईल का? जेपी येतोय बॅटिंग करण्यासाठी. प्रीतम जोशी.
वेट सर वेट, एक मिनिट. स्क्वेअर लेग अंपायर थोडंसं त्या साईडला सारखा. ओके ओके सर, इट्स ओके. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू, मिस टायमिंग. नो मॅच लँडमध्ये ड्रॉप झालाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी येत आहे. 2 धावा सुद्धा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नजरहटी, दुर्घटना घटी. 3 धावा कंप्लीट झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगल्या पद्धतीने या 3 धावा येत आहेत. या 3 धावा निश्चितच तुम्हाला फायद्याच्या ठरतील. षटक संपलंय चौथं. 4 षटकांच्या अंती धावफलकावरती 41 धावा फायटिंग टोटल आलेला आहे. 42 धावांचं लक्ष ठेवलं ईस्टार कोसले या संघासमोर आणि निश्चितच बनवल्या जातील का मैदानावरती की डिपेंड करण्यात यश मिळवतील. आई गावदेवी गोठेकर बी, समीर बागराव यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे. SB11 आई गावदेवी गोठेकर बी. बनवायच्या आहेत त्या 42 धावा. 24 चेंडूंचा खेळ. आजच्या दिवसातल्या शेवटच्या 24 चेंडूंवरती काय ड्रामा मैदानाच्या आतमध्ये घडेल निश्चितच एक चांगलं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये जायंट किलरची भूमिका ज्यांनी पार पाडली आहे, सकाळच्या सत्रापासून मन जिंकलेला संघ आहे ईस्टार कोसले. लक्ष नव्हतं मात्र शांतीत क्रांती त्यांनी केली आहे. या मॅचमध्ये कशा पद्धतीनं मैदानावरती 42 धावांचं टार्गेट पार करतील, मैदान कोण मारेल, संध्याकाळच्या सत्रामध्ये कुणाच्या नावावरती आजची संध्याकाळ जाईल, आज की शाम किसके नाम, मैदानावरती कुठला संघ जिंकेल, जबरदस्त द्वंद्व तुम्ही पाहू शकाल. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल आजच्या दिवसासाठी मी आपली सर्वांची रजा घेतोय. मित्रांनो, घरी जाताना आपल्या गाड्या व्यवस्थित चालवा, सुरक्षित घरी पोहोचा निश्चितच. आणि जसं द्वितीय सत्राला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये आपण बदल करूयात. निश्चितच ज्या व्यक्तिमत्वानं आपल्याला 2 दिवस भरपूर मनोरंजित केलं, क्रिकेटचं इत्यंभूत ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं, विशेष आम्हाला भरपूर मार्गदर्शन ज्यांचं लाभलं, लिजेंडरी मराठी समालोचक मनोजजी कारवे सर, मी आपणास विनंती करतोय आपण या आणि आपली सेवा सादर करा. मनापासून मी आपला आभार व्यक्त करतोय, आपण आलात आणि आम्हाला भरपूर मनोरंजित केलं. धन्यवाद. थँक्यू सो मच. इट्स माय प्लेजर सर. धन्यवाद. मी सुद्धा आपले शतशः आभार व्यक्त करतो की आपण मला या स्पर्धेमध्ये संधी दिली, इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती या छोट्याशा पामराला संधी दिली, त्यासाठी आपले शतशः आभार व्यक्त करतो. मित्रांनो, प्रेक्षकांनो, की माझा सुद्धा शेवटचा टर्न आहे. काही कारणास्तव मी उद्या येणार होतो पण येऊ शकत नाही आहे, पण तुम्ही पुन्हा पुढच्या वर्षी येईन हे तुम्हाला एक शब्द देऊन जातो आहे. माझ्याकडून नकळतपणे अनवधानाने काय चुकलं असेल तर मी माफी मागतो, कारण मी सुद्धा मनुष्य आहे, देव नाही आहे, त्याच्यामुळे माझ्याकडून चुका झाल्या असतील. त्या चुका ह्या पवित्र भूमीमध्ये दफन करा अशी मी विनंती करतोय. आणि माझे जे काही शब्द तुम्हाला आवडले असतील तर मित्रांनो, त्या शब्दांना एक शब्दपुष्प समजून स्वीकार करा. हेच माझं भाग्य असेल, तीच माझी मिळकत असेल आणि मला तो तुमचा आशीर्वाद पाहिजे. आणि आपण जाऊया मैदानामध्ये. हा शेवटचा थरार, शेवटची इनिंग आपण या मैदानावरती पाहणार आहोत. क्वार्टर फायनलचा मुकाबला सुरू आहे. तसेच मी मान्य श्री सय्यददादा वेखंडे यांचेसुद्धा आभार व्यक्त करतोय. तसेच मनीषजी खाडे यांनीसुद्धा मला खूप चांगलं प्रेम दिलं. सर्व आयोजक मंडळ आणि पूर्ण बिरवाडी ग्रामस्थ मंडळ, ओवी स्पोर्ट्स बिरवाडी, सर्वांचे शतशः आभार व्यक्त करतोय की आपण मला या स्पर्धेचा घटक बनवलं आणि चांगलं प्रेम दिलं, त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद UTC वाहिनी, धन्यवाद DJ मयूर, धन्यवाद तिन्ही पण ऑफिशियल पंच, धन्यवाद माझे स्कोरर ज्यांनी मला सुंदर साथ दिली आणि माझ्याकडून थोडंफार चांगलं मला करता आलं, त्याबद्दल मी इथे आभार व्यक्त करतो. आणि चुका ज्या झाल्या असतील त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून तुम्हाला घेऊन चलतो ह्या मैदानामध्ये शेवटच्या इनिंगकडे. हे शाम मस्तानी. संध्याकाळ आहे. दोन्ही संघांना एकच सांगू इच्छितो, दोन्ही संघांना आव्हान करू इच्छितो जाता जाता मौलिक शब्दांमध्ये की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा ओढेन मी, अडू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी वाट रोखण्याचे केलेत कैक कावे, जळेल झोपासी माझी किंमत नाही, रोखण्यास वाट माझी वातळे होती आतुर, डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही, येदिल वातळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना भिवून अडखले पावलांना माझ्या पसंत नाही. स्वतःला सांगायचं की तुम्हाला आता उद्ध्वस्त होऊन चालणार नाही. आणि इथे परत पहिलाच चेंडू टाकलाय आणि इथे अगदी पहिलीच खेळी उद्ध्वस्त केली ती विघ्नेश गोतर्डेची. विकेट, बिग विकेट डाऊन, मोठा मासा गळायला लागलेला आहे. पंच तिथे डिस्कशन करतायत, बहुतेक ते रिव्ह्यू मागतील असं वाटलं की आऊट दिलं की काय, पण तो अभि सर इथे
डिस्कशन करतायत दशरथ सरांबरोबर. विकेट नाही आहे, अजून डिक्लेरेशन नाही आहे, पण तो दशरथ सर आता काय सांगतील बघूया आपण. विघ्नेश आणि यशवंतची जोडी आहे आणि फलंदाज तिथे बाद दिलेला आहे. आणि विघ्नेशने आता रिव्ह्यू मागितलाय. विघ्नेश कटसाठी रिव्ह्यू नाहीये, त्यामुळे ग्राउंड अंपायरांचा निर्णय इथे तुम्हाला मान्य करावा लागेल. काय सुरुवात केली गोलंदाजाने आधी याने, आणि विघ्नेश गोतरणे सारखा इथे फलंदाज ज्याने मागचा सामना गेलेला हिसकावून घेतला होता त्याला इथे तिचा रस्ता दाखवला. हेच क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकतं. मागच्या सामन्याचा हिरो आता झिरो झालाय बघा. अनेक वेळा सचिन तेंडुलकर भारतरत्न साहेबांना सुद्धा झिरोला सामोरं जावं लागलं, परंतु त्यांनी कन्सिस्टन्सी सातत्य सांभाळलं, हिंमत नाही सोडली. त्यांचं सुद्धा बॅट पॅच सुरू होतं. आपण 2010चा काळ जर बघितला असेल तर सचिन तेंडुलकर साहेबांचं शतक होत नव्हतं, अगदी चाचपडत होते, परंतु त्यांनी हिंमत सोडली नाहीये. टीकाकाराने सुद्धा चर्चेला उदाहरण आणलं होतं की रिटायरमेंट घेतली पाहिजे, परंतु त्यांचं एक स्वप्न होतं ते म्हणजे शतकांचं महाशतक करायचं. ते पूर्ण केल्याखेरीज मी संसार तो क्रिकेटचा सोडणार नाही आहे हे त्यांनी सांगितलं स्वतःच्या मनाला, आणि शतकांचं महाशतक केलं. कसोटीमध्ये 51 सेंचुरी आणि वन डेमध्ये 49 सेंचुरी करणारा एकमेव खेळाडू भारतरत्न सचिन तेंडुलकर म्हणून तर घडला. या गोष्टी असतात मित्रांनो, म्हणून बॅट पॅचला सामोरे जायचं, त्या निराशेतूनच आपल्याला विजय कसा प्राप्त करता येईल हा प्रयत्न करायचा असतो. कारण फार मोठा विजय तुम्हाला नेहमीच मोठ्या निराशानंतर येत असतो. मोठ्या अपयशानंतर फार मोठा विजय जेव्हा येतो तेव्हा त्या विजयाची चव, ती चाख फार अगदी मोठी न्यारी असते, ते चाखून बघायचं असतं. यावेळेला प्रयत्न करतोय गोलंदाज. लो स्कोरिंग मॅच आहे असं म्हणू शकतो, परंतु गोटेकर सारखा तगडा संघ ह्या मॅचला हाय व्होल्टेज बनवण्याची किमिया करतोय आणि सुरुवात सुद्धा केली आहे. एकही धाव नाहीये, एक विकेटचं पतन झालं. 22 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज आहे. इव्हिनिंगचं सत्र असं वाटतं की संडे आहे की काय, असं वाटतं की फायनल सुरू आहे की काय. बाजूला प्रेक्षक पाहतोय आपण, आणि ETC वाहिनीला सुद्धा ऑनलाईन प्रेक्षक जोडलेले आहेत. यावेळेला अटकवण्याचा प्रयत्न होता, अगदी इम्प्रोवायझिंग स्ट्रोकचा प्रयत्न, विकेट कीपरने डायरेक्ट हिट केलं, पण तो तिथे स्टंपला लागलंच नाहीये. निराश झाले, हातात झाले तिथे, आणि एक धाव कंप्लीट सुद्धा झाली आहे. लेग बायच्या रूपामध्ये धाव मिळाली, आणि बघा विकेट कीपर किती नाराज झाला की ती संधी चालून आलेली त्यांच्या पुढे. विघ्नेची विकेट प्राप्त केली, पण तो आता प्रशांत आणि यशवंतवरती जबाबदारी आहे कोसले संघाची. आधीचा चेंडू हा सरळ समोर टाकला आणि तो ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनला वेगाने जातोय. लॉंग ऑफचा फिल्डर तितक्याच वेगाने आला, एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून फेकी केली आहे. फेकी थोडीशी वाईट झाल्यामुळे 2 धावा अगदी कडक टाळ्यांच्या गजरामध्ये ते पूर्ण केल्या. चहूबाजूला टाळ्यांचा गजर होते. जे पाठीराखे आहेत कोसले संघाचे ते सुद्धा इथे आनंदोत्सव साजरा करतायत या स्वर्गीय विठ्ठलराव खाडे स्मृती चषकामध्ये. खूप छान स्पर्धा. या स्पर्धेने एव्हरेस्ट शिखर गाठावं असं मी देवाकडे प्रार्थना करतो, कारण ती त्यांची मेहनत आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी लक्षपूर्वक कामगिरी, जशा ताई पण म्हणून गेल्या की जे जे हवं आहे ते सगळं सय्यददादा वेखंडे पुरवत आहे. मग आपण त्या स्पर्धेला फार पुढे नेलीच पाहिजे, आणि तो प्रयत्न आमच्या सर्व आयोजकांचा झालेलाच आहे. यावेळेला खेचलाय, लपेटून घेतला ऑन साईडला, आणि तिथे गणेश ढिंगोरे नेहमीची त्याची जागा, स्ट्रॉंग हँडेड, चेंडू सोडणार नाहीये. एक धाव कंप्लीट होते. क्वार्टर फायनलचा मुकाबला बक्षीत फारचा पेरी पाहतो आपण, आणि त्या मुकाबल्यामध्ये काहीतरी दडलंय, अजून त्याचं उत्तर आपल्याला उलगडता येत नाहीये, मिळत नाहीये. धावसंख्या 4 वर, 5 चेंडूमध्ये 4 धावा, 1 गडी बाद. हो 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 हो, हवेत मारा, ब्लाइंड शॉटचा प्रयत्न, चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टाकला, थोडासा आत वळवला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन डायरेक्ट विसावला, आणि इथे सुटकेचा निश्वास टाकतोय. आणि चांगल्या स्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये बाजी मारली आहे, ती म्हणजे SB11 आई गावदेवी गोटेकर संघाने. बघा हा रिप्ले, टप्पा पडला गुडलेनच्या थोडासा अलीकडे, आणि तिथे बैठकी शॉट मारण्याचा प्रयत्न होता, स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता. कुठल्याही प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. सोमनाथजी खाडेंबद्दल सुद्धा म्हणू शकतो की आम्ही सुद्धा 2017 पासून एकत्र कॉमेंट्री करायला लागलो, पण तो सोमनाथ खाडे यांचं प्रेम आणि त्यांचा जिव्हाळा या कारणाने ते जेव्हा जेव्हा त्यांना कुठली टुर्नामेंट
समजत असे तेव्हा तेव्हा ते मला कॉल करतात आणि जेव्हा मला वेळ असतो किंवा मी खाली असेन तेव्हा मी त्यांना नक्कीच होकार देतो, कारण ते मला अगदी परम मित्रासारखे अगदी प्यारे आहेत, जवळचे झालेले आहेत असे खाडे सर. ते सुद्धा तुम्हाला सर्वांना अगदी आवडत आहेत, हे सुद्धा मला खूप छान वाटतंय. हो 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 हो, यावेळेला पंच वळतायत. खूपच बाहेर टप्पा टाकला गोलंदाज आतिश भांडेने. फलंदाजाला अगदी दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न आहे, बचावात्मक बॉलिंग करतायत. अगदी चेंडू स्लॉटमध्ये दिला जात नाही आहे, चॅनलमध्ये दिला जात नाही आहे, कुठल्या प्रकारे फुलटॉस नाही आहे, यॉर्करचा प्रयत्न समोर केला जात नाही, तो बाहेर टाकला जातो. आणि त्याच कारणाने अगदी फलंदाज कधी कधी अशा वेळेला फ्रस्ट्रेशनमध्ये विकेट टाकून जातो. ही पण एक रणनीती असू शकते, स्ट्रॅटेजी असू शकते आणि त्यामध्ये सुद्धा अनेकदा सफलता येते फिल्डिंग करणाऱ्या संघाला. 5 धावसंख्या समीकरण बघा स्क्रीनवरती पाहू शकता आपण. 18 चेंडू शिल्लक आहेत, 37 धावांची गरज आहे ई स्पोर्ट्स कोसले संघाला हा क्वार्टर फायनलचा मुकाबला जिंकण्यासाठी. यावेळेला उडवलाय चेंडू, परंतु तिथे दूरवरून फिल्डर येतोय वेगाने. झेलचा प्रयत्न होऊ शकला नाही नीटचा, पण तो धावा तिथे अडवण्याचा प्रयत्न झाला. चेंडू थांबला काही वेळ आणि तिथे बॅट्समन सुद्धा थांबला होता, परंतु पंचांनी तिथे रिफर केलंय. स्क्वेअर लेग पंचांनी जबाबदारी सोपवली आहे, ती म्हणजे आमचे टीव्ही अंपायर हेमंत सरांकडे. रोहन शेळके यांनी चेंडू गॅदर केला आणि तिथे फलंदाज फ्रेम मध्ये पण आला नाहीये. फलंदाज बाद. इतकी जागा की हेमंत सरांना डोळ्यात तेल टाकायचीच गरज नाही इथे. थोडेसे थांबले होते तिथे फलंदाज, अगदी त्यांची शरीर भाषा सांगत होती की तितक्या जोमाने धावले नाही, स्वतःला तिथे अगदी बचाव करायचा होता, अगदी वेगाने धावायचं होतं. जसं सकाळी आपण बघितलं की गणेश डिंगोरेने स्वतःची विकेट राखण्यासाठी किती मोठा सूर मारला होता, डाईज मारली होती तिथे. जसं सत्यवानसाठी सावित्रीने सिंदूर राखलं होतं, तसं तुम्ही आपल्या टीमसाठी तुमची विकेट राखली पाहिजे. लक्षात घ्या, प्रत्येक विकेट महत्त्वाची आहे इथे. सामना तर तितकाच महत्त्वाचा आहे, परंतु इथे विकेट राखण्याचा प्रयत्न नाही केला गेला आणि ती विकेट गमावली. फलंदाज तिथे परतलाय, तो म्हणजे यशवंत विघ्नेश दोघे पण परतलेत. आता प्रशांतच्या सोबतीला मैदानामध्ये आलाय जगदीश. थोडंसं बॅटिंग लाईनअप चेंज केलंय, वासुदेव थोडासा पाठीमागे राहिलाय, परंतु प्रमोट केलं इथे जगदीशला. पुन्हा गोलंदाज आतिश भांडे. हो 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 हो, यावेळेला सुद्धा अँगल प्राप्त करण्याचा प्रयत्न. पंच दशरथ सर इथे वळतायत, आमच्याकडे सांगतायत वाईट डिलिव्हरी. अचानकपणे एखादा चेंडू आतमध्ये टाकला जातो, बाकीचे चेंडू अगदी बाहेर टाकले जातात, पण तो खूपच जास्त स्क्वेअर झाला इथे आतिशचा हा चेंडू. 41 धावा उभ्या केल्यानंतर 42चं आव्हान आहे हा सामना जिंकण्यासाठी. आव्हानाला सामोरे जायचं असतं, आव्हानापासून दूर जायचं नाही, बचाव करायचा नाहीये, तोंड द्यायचं, झुंज द्यायची आहे, संघर्ष करायचा आहे. हा नाही तो संघर्षमय चौकार येतोय. खूप छान शॉट, स्वतःवरती गिरकी घेतली, चेंडूला फिरकी दिली आहे. एलिव्हेशन चांगलं, एक्झिक्युशन चांगलं, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक फॉर द 4 रन्स. गुड शॉट. नक्की जबाबदारी घेणारे माघारी घेत नाही आणि माघारी घेणारे कधी जबाबदारी घेत नसतात. हे म्हणलं मोठं शिवधनुष्य उचलायची जबाबदारी घेतली श्रेयजी वेखंडे साहेबांनी आणि त्यांच्या साथीला खांद्याला खांदा लावून आमचे सर्व अनेक आयोजन मंडळ, त्यामध्ये मनीषजी खाडे, प्रफुल्लजी विदे, प्रतीकजी खाडे, असे अनेक, मनोजजी खाडे, हे सर्व अगदी ज्यांची मेहनत, त्यांच्यासोबतील त्यांचे साथीदार आणि त्या सर्व मेहनतीच्या आधारे ही भली मोठी स्पर्धा आपण इथे सादर करतोय. डॉट चेंडू काढला आतिश भांडेने, धावसंख्या 11, 2 विकेट, 15 चेंडू शिल्लक आहेत अजून. कोसले संघासाठी 31 धावांची गरज. पुन्हा गोलंदाज आतिश खेचून मारण्याचा प्रयत्न, हा पंप पूल केलाय. तिथे गणेश डिंगोरे गुडघा टेकून रवी शास्त्री स्टाईलने तिथे फिल्डिंग करतोय, सेफ फिल्डिंग त्याला म्हणतात. चेंडूला पायामधून जाऊ द्यायचं नसतं, त्या स्टान्सने तिथे त्याने फिल्डिंग केलेली आहे गणेश डिंगोरेने. अगदी क्वालिफाय मुकाबला जिंकला तर गणेश डिंगोरे मागे वळून पाहणार नाही, परंतु कोसले संघ सामना देईल तेव्हा
कोसले संघ सुद्धा माघारी वळून पाहणार नाहीये. धावसंख्या 12, 2 गडी बाद, अजून 14 चेंडू, 30 धावांची गरज. टर्न केलाय, व्हॉट अ टर्न, फॅन्टॅस्टिक डिलिव्हरी. टाळ्यांचा कडकडा चहू बाजूला. आतिश भांडे म्हणतो की आपल्या धावा कमी झाल्या, परंतु आपण बॉलिंगच्या माध्यमातून त्याची कसर भरून काढू. यालाच म्हणतात कॉन्फिडन्स लेवल, तुमचा आत्मविश्वास, स्वतःवरचा विश्वास. म्हणतात ना की छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसात उभे राहण्याची धाडस देत असते. तसंच आत्मविश्वास माणसाला विजयाची खात्री देत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा देत असतो. तो आत्मविश्वास तुम्हाला आता इथे प्रेरणेने पुढे जाऊ देईल आणि त्या आत्मविश्वासाने काय कमबॅक केले. आतिश भांडेने काही वाईट टाकले, चौकार सुद्धा दिला, परंतु इथे आत्मविश्वासाने बॉलिंग केली आणि या सामन्यावरती पकड मजबूत केली आहे. 12 धावा झाल्या 2 षटकांमध्ये. आता येणारे चेंडू 12, 30 धावांची गरज आहे ई स्पोर्ट कोसले संघाला हा महामुकाबला जिंकण्यासाठी गोटेगरच्या अगेन्स्ट. खूप छान परफॉर्मन्स आतिश भांडे, वेल डन बाय यू. आता मात्र जगदीश आणि प्रशांत डिस्कस करतायत. पूर्णपणे आता जबाबदारी त्यांच्यावरतीच आहे की कोसले संघ आपण इथे आजच्या दिवसामध्ये सर्वांची मनं जिंकली आणि आपला शेवटचा सामना जर जिंकता आला नाही तर मग आपली चर्चा अगदी विपरीत होऊ शकते, हे एकमेकांना सांगतायत. आणि गोटेकर संघ सुद्धा तेच सांगतायत की आपण सुद्धा कमी नाही आहे, आपण सुद्धा बलाढ्य आहोत आणि आपला बलाढ्यपणा इथे दाखवायची वेळ आली आहे. काही अंशी पारडं जड झाले ते गोटेकर संघाचं, परंतु कोसले संघ हार मानेल तेव्हा ह्या षटकामध्ये कळेल आपल्याला की सामना कुठे झुकेल. मित्रांनो, हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल, कारण 30 धावा 2 षटकात करायच्यात म्हणजे ह्या षटकामध्ये किमान 15 धावा तरी केला पाहिजेतच, जेणेकरून पुढच्या षटकामध्ये चांगली फाईट देता येईल. सज्ज झाला आहे फलंदाज जगदीश, सामना करेल गोलंदाज प्रीतमचा. 2 धावा घेण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे लोड घेतलाय, प्रेशर घेतलाय. डू नॉट प्ले इन द प्रेशर, जस्ट प्ले इन अ प्लेजर. पंचांनी 1 फॉर द ओव्हरचा इशारा दिलाय. दोन धाव कंप्लीट झाल्या, धावसंख्या कंप्लीट होते. इथे धाव फलकावरती पाहताय आपण ई स्पोर्ट्स कोसले संघाची 2 गडांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. अजून हे 5 चेंडू फार महत्वाचे. ओ हो 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 हो, तिथे गणेश डिंगोरची आठवण करणारा फटका बघितला, परंतु ते टायमिंग तसं नव्हतं. आणि बघा रणनीती बघा, एक पोचला तिथे रिस्की झोनला, दुसऱ्याला अगदी तिथे थांबवलं आणि त्यानंतर तो सुद्धा आला आणि एकमेकांना सांगतायत, एकमेकांना आवाज देत आहेत की हे काय चाललंय. रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला मोठ्या जोमाने वेगाने करायचे आहे, वेळ न दवडता धावा पूर्ण करायच्या आहेत. एकेरी डबल ट्रिपल सर्वांती भर द्यायचा आहे आपल्याला. प्रत्येक चेंडूमध्ये चौकार षटकार मिळणार नाही, हे दोघे फलंदाज एकमेकांना सांगतायत. आणि आता धावसंख्या झाली 16. लो स्कोरिंग मॅच काल सुद्धा होती, आज सुद्धा आहे. प्रेम, काल 28 धावांची मॅच होती 3 षटकांची, आज 4 षटकांची असल्यामुळे ही पण लो स्कोरिंग म्हणू शकतो. 42 धावांचं टार्गेट आहे. काल सुद्धा डिफेंड केला कल्पेश जाधवने, पण तो आज गोटेकर संघ डिफेंड करेल का ते बघायचं आपल्याला. यावेळेला कुठे मारायचं होतं, फोर्सिंग शॉट वाईड लॉंग ऑफला, तिथे 1 धाव कंप्लीट झाली. इथे मात्र बलिदान दिलं ते म्हणजे फलंदाज प्रशांतला बाद व्हावं लागतंय रनआउटच्या रूपामध्ये. एक धक्का अजून बसतोय कोसले टीमला. ते संकट ओढवलं गेलंय कोसले संघापुढे, म्हणून कोसले संघाला सांगू इच्छितो की आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाहीये. कारण लोक ही दुनिया ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही, असं खूप छान लिहिलं गेलंय. म्हणून संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच झाला पाहिजे आणि इतिहास नोंदवायची वेळ आले. इथे पंचांनी तिथे काय सांगितलंय, लाऊड अपील करतायत हाईट फॅक्टरसाठी नो बॉलचा इशारा. आणि रिव्ह्यू सुद्धा फिल्डिंग करणाऱ्या संघाने इथे घेण्यास सांगितलेला आहे, रिफर केलंय टीव्ही पंचांकडे. नो आहे सर, नो आहे. इट्स ॲब्सोल्युटली नो डिलिव्हरी, अनफेअर डिलिव्हरी, इलिगल चेंडू.
पुढचा चेंडू फ्री हिट सर दर्शवतात आपल्याला. ही एक पर्वणी आहे शैलेश दादा, ही पर्वणी असेल, कदाचित टर्निंग पॉईंट असेल सामन्याचा, काही होऊ शकतं. ही पर्वणी परमेश्वराला जर मान्य असेल तर इथून सामना अगदी टर्न होऊ शकतो. परंतु ही संधी आली, या संधीचं सोनं करता आलं पाहिजे फलंदाज जगदीशला. 9 चेंडू आहेत, 24ची गरज. समोर खेचलाय, झेल तर मिळणार नाहीये, परंतु या फ्रीट वरती रनआउट मिळू शकतो. उंच उडी घेतोय गणेश डिंगोरे, फेकी करतोय आणि तिथे विकेट किपर चांगल्या पद्धतीने त्या थ्रोला अडवतोय. 2 धावा कंप्लीट केल्या बॅट्समन जगदीशने. जगदीश खेळतोय 12 वरती, संघाची धावसंख्या 22 पाहिजेत 8 चेंडूंमध्ये. थोडंसं पारडं जड आहे प्रेम, गोटेकरचं पारडं जड आहे. आणि हे 2 चेंडू आता फार फार अत्यंत मौल्यवान असतील दोन्ही संघांसाठी. आणि इथे लेग स्लिपला झेल पकडलाय, चेंडू टर्न करायच्या नादामध्ये, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळायच्या नादामध्ये झेल देऊन बसलाय आणि फलंदाज तिथे बाद होतोय. धक्का क्रमांक इथे लागत असताना 4. खूप छान झेल पकडला बघा रिप्लेमध्ये. चेंडू टर्न केला परंतु नीटचा टायमिंग झाला नाही आणि लेग स्लिपने अक्षरशः स्वतःला स्टेज केलं. तिथे चेंडूपर्यंत पोहोचण्याची शर्यत लावली, स्वतःच्या मनाला सांगितलं की मी करू शकतो, मी झेल पकडू शकतो. आणि झेल त्याच्या आवाक्यामध्ये आला. त्याचं कारण की त्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश प्राप्त झालं. आणि आता पुन्हा एकदा सामना झुकलाय, जो काहीसा असं वाटलेलं की संजीवनी प्राप्त झाली आहे फ्रीडच्या चेंडूनंतर, परंतु नाही. आता 7-22 समीकरण आलंय. 7-22 लास्ट गो फॉर दिस ओव्हर. हो व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग, फॅन्टॅस्टिक प्रीतम प्यारे. जबरदस्त सामना फिरवलाय, पारडं जड केलंय. बघा चेंडू टप्पा पडला, रायझिंग परफ्यूम डिलिव्हरी. कानाजवळून जाऊन सांगतोय की जागते रहो. सुगंध सुद्धा दिला आणि सांगितलं की आम्ही गोटेकरकर आहोत, आम्ही सामना सोडणार नाहीत. फिल्डिंग लावून घ्या. 6-22 समीकरण आलंय. सर्व प्रेक्षकांचे आभार, UTCचे जोडलेले ऑनलाईन प्रेक्षकांनी सुद्धा प्रेम दिलं, चांगल्या कॉमेंट सुद्धा आल्यात, त्यासाठी मी मनोज कर्वे त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेपासून रजा घेऊन मी पुढच्या वर्षी नक्की येईन असे तुम्हाला आश्वासन देऊन जातोय. खूप छान वाटलं, आनंद झाला. मनीजी खाडे खूप धन्यवाद. खूप मस्त पद्धतीने 2 दिवस कसे गेले. थोडंसं मनाला सुद्धा दुःख वाटतंय की या स्पर्धेचा घटक मी झालो होतो, शेवटपर्यंत राहणं गरजेचं होतं, परंतु नाही. कधी कधी आपल्याला काही गोष्टी अर्धवट सुद्धा सोडून जाव्या लागतात, कारण आपण या जगामध्ये काही घेऊन आलो नाहीये आणि काही घेऊन जाणार नाहीये. त्याच्यामुळे जे होईल ते आपल्याला समाधानपूर्वक मान्य करायचं असतं. दोन्ही संघांना शुभेच्छा जाता जाता. अजूनही तुमचे प्रयत्न कायम ठेवा, सामना सोडायचा नाहीये. हिम्मत, जिद्द, चिकाटी, तुमचं परिश्रम हेच तुम्हाला फळ देऊ शकतं. आणि तिथे आता दोन्ही संघ जीवाचं रान करतील, काही होऊ शकतं. पहिल्या 2 चेंडूमध्ये समजा 2 मोठे फटके आले, एक चौकार एक षटकार आला, जसं आपण कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेणं म्हणतो, आणि ती घ्यायची वेळ आलीच. आता सावधगिरी बाळगणं चुकीचंच असणार आहे. तर मग काय होणार, तर मग सामना पुन्हा एकदा कोसलेच्या भागामध्ये जाऊ शकतो, त्यांच्या पारड्यात जाऊ शकतो, पण तो तसं होईल तेव्हा बघूया. 6-22 चेंडू बाहेर टाकला आणि लिगली काढलाय सुद्धा. काय कॉन्फिडन्स गोलंदाजाचं, त्यांनी पाहिलं सुद्धा नाही की पंचांनी काय दिलं की नाही. पंच सुद्धा अगदी मातब्बर आहेत, खूप छान पंचगिरी करतायत. 1 चेंडू कमी झालाय, 5 चेंडू राहिलेत आणि 22 धावांची गरज. 5-22. नाही नाही नाही, हवा कमी झाली सामन्याची वेगाने. तिथे गणेश डिंगोरे आलाय, परंतु स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. कृष्णाला माहिती आहे की आता मला स्ट्राईकची गरज आहे. रिव्ह्यू मागितला तिथे ओव्हर स्टेपसाठी. येस, ओव्हर स्टेप नो साठी चेक करण्यास सांगितलं. या हेमंतजी तावडे सर, हे त्रिकूट लाभले आपल्याला स्पर्धेला. स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे साहेबांना मी माझ्याकडून श्रद्धांजली अर्पण करतोय.
की त्यांच्या नावाचा उजाला असाच अजरामर पुढे अविरतपणे चालू राहो आणि आपण त्यांचं नाव नेहमीच आपल्या मुखातून घेत राहो असं मी परमेश्वराला प्रार्थना करतोय. आणि या गावासाठी सुद्धा उज्ज्वल भविष्य असो, आमचे लाडके सहेशदादा वेकंडेसाठी सुद्धा अगदी उदंड आयुष्य असो, सुख समृद्धी लाभो आणि पूर्णपणे आमचं आयोजक मंडळ ज्यांनी फार मोठी मेहनत घेतली आहे त्यांनासुद्धा सर्वांचे आशीर्वाद लाभो, त्यांच्यासुद्धा आयुष्यामध्ये सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना. कारण आपण जे देणार, जी प्रार्थना करणार ते आपल्याला देव पुन्हा एकदा आपल्याला परत करत असतो. म्हणून आपण लोकांसाठी पण चांगलं म्हणायचं असतं, इतरांना सुखात ठेव असं म्हणायचं असतं आणि तीच प्रार्थना करतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी सर, ओव्हर स्टेप नाही आहे. धन्यवाद पंच. 2 चेंडू झाले कंप्लीट, म्हणजे 4 चेंडू शिल्लक आहेत, दोन्ही पण डॉट. गोटेकर संघाने त्याचा दबदबा कायम ठेवलाय आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये एक धाव कंप्लीट आहे. येस, करेक्शन इथे वाईडीस मिड ऑफला अगदी संत गतीने बॅट्समन सुद्धा शरीर भाषा सांगतो की सामना सोडला की काय, कारण त्याच्या पट्ट्यात चेंडूच येत नाहीये. पूर्णपणे निगेटिव्ह थिंकिंगने उतरले मैदानामध्ये. पहिल्या इनिंगला छान पॉझिटिव्हपणा दिसला होता, परंतु त्यानंतर काय झालं ते कळायला मार्ग नाही. प्रेक्षक सुद्धा पाठीराखे सुद्धा नाराज झाले असतील की कोसले संघ हा तोच तर नव्हे ना, की जो सकाळपासून खेळतोय तोच आहे की काय. हा तोच आहे, परंतु त्यांची आता मानसिक भाषा थोडीशी बदललेली आहे. म्हणतात ना की कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो लढा नाही. तुमचा साहस तुम्हाला मोठं करायचा असतो आणि तुम्ही स्वतःच्या मनाने जेव्हा हारता तेव्हा तुम्ही रणाने जिंकूच शकत नाहीत. आणि तसंच इथे होताना पाहिलं, पूर्णपणे नांगी टाकली इथे कोसलेच्या बॅट्समनने आणि त्याच कारणाने गोटेकर संघ इथे विजयाकडे वाटचाल करतोय. त्याचं कारण मित्रांनो 3 चेंडू शिल्लक आहेत, 21 धावांची गरज. पाठीराख्यांना नाराज केलं, परंतु इथे अजून एक वाईड येतोय. आता अवांतर धाव मिळते, धावसंख्या फुलते 22 वर. अर्ध लक्ष पार झालं, 20 पाहिजेत अजून, 3 मध्ये 20. इतक्या मोठा चुका गोटेकरचे गोलंदाज तरी करणार नाहीयेत असं वाटू शकतं. एक वाईड पडला आता. हो काढला, बाहेर काढला, फुलर लेन चेंडू वापरला, वाईड यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुली. चेंडूनी बॅटचा कुठलाही संपर्क होत नाहीये आणि जे पाठीराखे ते हळूहळू निघाले आपल्या घराकडे निराश मुद्रेने. आणि जे साथी आहेत गोटेकर संघाचे ते थांबलेत जल्लोष करण्यासाठी. हो मस्त बॉलिंग, दबाव टाकलाय पूर्णपणे. पकड मजबूत झाली आहे, हर्षाचे फवारे उडतायत. गोलंदाज सुद्धा अगदी आनंद गगनात मावेन असा झालाय त्याला सुद्धा की कधी आता मी शेवटचा चेंडू टाकतो आणि जल्लोष करतो, कारण त्यांनी धडक आता जवळपास दिली आहे. सेमीफायनल मध्ये पोहोचलाय SB11 आई गावदेवी गोटेकर संघ. आई गावदेवी माते की जय. टॉप 8 मध्ये आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कौतुक करूया आपण कोसले संघाचं. बघा हा लेखाजोखा मॅच समरी आपण स्क्रीनवरती पाहू शकता. 7 विकेट जाऊन सुद्धा 41 धावा जोडल्या होत्या गोटेकर संघाने आणि त्या धावांचं आव्हान सुद्धा पेलू शकले नाही कोसलेचे बॅट्समन. फक्त एकाने 2 अंक संख्या गाठली, जगदीशनी 12 धावा केल्या आणि जवळपास 19 धावांनी सामना जिंकलाय गोटेकरच्या टीमने. खूप मोठा विजय प्राप्त केलाय. कोण आहे मॅच द मॅच? ओरीचा घ्या असेल तर ओरीचा घ्या, पण क्लोज करून मॅच कोण बोलतो एक कसं बघा मॅच नो स्कोरिंग आहे. हे ना त्या दोन्हीला